मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आलाय। देशमुखांच्या शरीरावर 56 गंभीर दुखापती झाल्यात। शवविच्छेदन अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे। कठीण आणि जड हत्यारांनी शरीरावर मारहाण झाल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय। देशमुखांच्या मृत्यूचं कारण हॅमरेज, गंभीर दुखापतीमुळे शॉकनं मृत्यू झाल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। अंगावर काटाळणारा शवविच्छेदनाचा रिपोर्ट पाहायला मिळतोय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल हा आता समोर आलेला आहे। या अहवालानुसार संतोष देशमुखांच्या शरीरावर 56 गंभीर दुखापती असल्याचा नमूद करण्यात आलेला आहे। कठीण आणि जड हत्याराने शरीरावर मारहाण झाल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। संतोष देशमुखांच्या मृत्यूचं कारण हॅमरेज आणि गंभीर दुखापतीमुळे शॉकनं मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय। संतोष देशमुखांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत जबर मारहाणीमुळे शरीरातच अतिरक्तस्राव झाला असं अहवालामध्ये नमूद झालेलं आहे। दोन्ही डोळ्यांना सूज आहे, मात्र अंगावर कुठेही फ्रॅक्चर नसल्याचा शवविच्छेदन अहवालामध्ये सांगितलं गेलंय। चेहरा आणि अंगावर सुकलेल्या रक्तांचे डाग सुद्धा असल्याचा रिपोर्टमध्ये उल्लेख आहे। संतोष देशमुखांना झालेली मारहाण ही मृत्यूच्या 12 तास आधी झाल्याचा शवविच्छेदन अहवाल सांगतो।